एकूणच आपण पाहिलं भास्कर जाधवांनी जोरदार महायुतीवर टीका केलेली आहे। दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झालेत असं संजय राऊत म्हणालेत। राज ठाकरेंनी काय करायचं हे फडणवीसच ठरवतात असंही संजय राऊतांनी म्हटलंय। तर पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेण्याचे फडणवीसांचे संकेत असून आता यावर संजय राऊतांनी हा निशाणा साधला। तर राज ठाकरे युतीमध्ये आले तर आश्चर्य करण्याचं कारण नाही असं यावर दरेकर म्हणाले। राज ठाकरे यांना खेळवलं जाते। राज ठाकरे भाजपच्या हातातले खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय। काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत। लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे। दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर। आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे। आम्ही काय बोलणार। संजय राऊत पण पवार साहेबांच्या हाताचं केवळ खेळणं नाही तर खुळकुळा झालेला आहे। त्यामुळे तो खुळकुळा रोज सकाळी उठलं की वाजत असतो। त्याच्यामुळे राऊतांच्या बोलण्याला फार काही गांभीर्याने घ्यावं असं राहिलेलं नाही। जनताही त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही आणि राजकारणामध्ये युती होणं न होणं हे होत असतं। आता जर राज ठाकरे साहेबांचा आयडियोलॉजी विचार हा हिंदुत्वाचा असेल आणि आमच्या माहितीच्या विचारांशी जुळता मिळता असेल तर ते जर युतीत आले तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही।